नमस्कार मंडळी, सिक्स्थ सेन्स इन्फो चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे. आणि आजचा सुद्धा अतिशय महत्त्वाचा विषय आहे, तो म्हणजे पावसाळ्याच्या दिवसामध्ये विंचू चावतात किंवा सर्पदंश होतो. लक्षात घ्या. आणि सर्पदंश किंवा विंचू जर चावला तर निदान ग्रामीण भागामध्ये किंवा आपण जे शेतकरी कुटुंब आहेत यांनी कुठल्या प्रकारचा प्रथम उपचार केला पाहिजे, किंवा विंचवाचा जो दंश होतो, जो ठणका बसतो, त्यावेळेस माणूस अतिशय घाबरतो आणि प्रचंड दुःख, खूप प्रचंड त्रास होतात, वेदना होतात विंचू चावल्यावर. आणि याच्यासाठी काय केलं पाहिजे. आणि सर्पदंशावरती सुद्धा ग्रामीण भागामध्ये राहून काही ज्या वनस्पती आहेत, आयुर्वेदिक वनस्पती, अनेक ज्या अशा निकृष्ट दर्जाच्या किंवा ज्या आपण तण म्हणून किंवा कुठेही उगवतात अशा ज्या वनस्पती असतात ज्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो, अशा वनस्पतीसुद्धा ह्या सर्पदंशावर किंवा विंचू चावल्यावरती अतिशय रामबाण उपाय म्हणून उपयोग केला जातो. लक्षात घ्या. मग कोणते आहे वनस्पती मित्रांनो? लक्षात घ्या. तुम्ही जर बघितलं असेल मित्रांनो, पावसाळ्याच्या सुरुवातीला एकदा पहिला पाऊस पडला तर तुम्हाला जंगल असेल, रानावनात असेल, जिरायतात असेल, एवढंच नाही तर संपूर्ण भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये सगळीकडे उगवणारी एक वनस्पती आहे मित्रांनो, ती म्हणजे आघाडा. लक्षात घ्या. आणि त्याला गुजरातीमध्ये आघेडो म्हणतात. अलग लक्षात. आणि ही जी वनस्पती आहे आपण त्याला तशी निरुपद्रवी म्हणजे तिचा काही फार उपयोग होत नाही असं आपण तिला मानत असतो, कारण ती कुठेही उगवते. आणि तिला जर बघितलं असेल विंचवाच्या उलट्या नांगीसारखे तिला जे तुरा येतो वगैरे, तुम्ही जर सगळ्यांना माहिती असेल, अनेक आपल्या ग्रामीण भागामध्ये आणि वेगवेगळ्या ठिकाणी ही वनस्पती वेगवेगळ्या नावाने सुद्धा ओळखली जाते. लक्षात घ्या. मग ही वनस्पती कशीच वापरली जाते किंवा खरोखर तिचा उपयोग पडतो का, होतो का उपयोग, असं अनेक लोक विचारत असतात. लक्षात घ्या. परंतु मित्रांनो, याचा उपयोग सर्रास करतात लोक, ज्यांना माहिती आहे, नॉलेज आहे. अनेक लोकांना माहीत नाही. पूर्वपरंपरागत अनेक वर्षापासून पूर्वीचे जे लोक आहेत, हे ग्रामीण भागातली जे शेतकरी आता अलीकडे राहिलेले नाही, कारण आपल्याकडं एका पिढीकडून ज्ञान दुसऱ्या पिढीकडे जात नाही. ते खरं म्हणजे व्हायला पाहिजे. लक्षात घ्या. कारण हे तुम्ही जर बघितलं असेल, ही जी वनस्पती का बऱ्याच वेळा जिरायतामध्ये किंवा ही जी आघाडा वनस्पती असते ना, तिच्या मुळांवरती काहीतरी तुम्ही जर बिळं असतात ना, तिथं तुम्हाला सांगतो विंचवाची पिलं किंवा विंचू तिथं राहतात, वस्ती असते तुम्ही आघाड्याच्या त्या भागामध्ये. लक्षात घ्या. त्यामुळे होतं काय लक्षात, त्याची जी मुळं आहेत बहुतेक ते पानं किंवा ते मुळं त्याचा उपयोगसुद्धा म्हणजे ते विंचवाची पिल्लं वगैरे तुम्ही ते आम्ही स्वतः बघितलेलं आहे, प्रॅक्टिकली मी बघितलेलं आहे. लक्षात घ्या. त्यामुळे त्याची जी मुळं आहेत लक्षात घ्या, ती विंचू चावला तर त्याच्यावरती म्हणजे आपण ते मुळं जरी घासून जरी घेतली आणि जर जिथं दंश झालेला तिथं लावली किंवा सर्पदंश झालेला असेल तिथं जरी लावला तरी त्याचा त्या उपयोग होतो. लक्षात घ्या. म्हणजे कधीकधी जी आघाडीची जी पानं आहे ती पानंसुद्धा तुम्ही खाऊ शकतात. लक्षात घ्या. जर समजा विंचू चावला तर 2-3 पानं जर खाल्ली किंवा सर्पदंश झाला 2-3 पानं खाल्ली किंवा त्या पानांचा असा हे केला म्हणजे बारीक गोळा केला किंवा ते जसं आपण म्हणतो बारीक जर केले पानं किंवा तिथं लावला, लक्षात घ्या, हे करून तरी तुम्हाला सांगतो जो विंचू जो ठणका असतो ना एकदम, तो नक्की तुम्हाला सांगतो कमी होऊन जातो. अलग लक्षात. कारण आपण जेव्हा विंचू चावतो आपल्याला किंवा जेव्हा आपण प्रचंड घाबरलेला असतो आणि अशा परिस्थितीमध्ये जसं सर्पदंश झाल्यावर तर लक्षात येत नाही, पण विंचू चावल्यावर मात्र खूप त्रास होतो. त्यामुळे जर कधी सर्पदंश वगैरे झाला किंवा विंचू जर चावला असेल तर ही आघाडाची वनस्पती आहे, तिचे एक 2-3 पानं खा किंवा त्याच्यामध्ये काही भागामध्ये तुम्ही जर बघितलं पूर्वीचे काही लोक जर असतील ग्रामीण भाग, ती त्या आघाड्याच्या पानांची हे सुद्धा करतात, भाजीसुद्धा करतात. लक्षात का खाता ती कोवळी पानं जरी खाल्ली 2-4 तरी त्याचा उपयोग होतो सर्पदंशावर. म्हणजे मुळं आणि त्या आघाड्याची जी पानं ती जर तुम्ही तिथं लावली कुटून किंवा अशी जी मुळं असतात ती घासून जरी घेतली आणि जिथं दंश झालेलं त्या भागावर लागले तर नक्की विंचू आणि सर्पदंशापासून फायदा होतो मित्रांनो. लक्षात घ्या. जर असं काही तुम्ही ग्रामीण भागामध्ये असाल, जर असा काही शेतकरी कुटुंबात असा काही तुम्हाला अनुभव आला असेल तर याचा प्राथमिक उपचार म्हणून करायला काही हरकत नाही आहे आणि याचा उपयोग तुम्हाला सांगतो नक्की होतो. आणि त्यानंतर पुढचे जे उपचार असतात, ज्या काही गोष्टी असतात, कारण आपल्याला कोणती बऱ्याच वेळाला साप चावला तर आपल्याला लक्षात पण येत नाही, अनेक वेळाला विंचवाचं तरी आपल्याला कळतं की विंचवाचं चावलेलं आहेत म्हणून. लक्षात घ्या. तर मित्रांनो, ही होती आघाडा वनस्पतीबद्दलची माहिती. आघाडा वनस्पतीचे प्रचंड आयुर्वेदिकसुद्धा फायदे आहेत आणि त्याचा तुम्ही उपयोग नक्की करा. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. धन्यवाद.